दरम्यान या सर्व घडामोडींवर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी नेमकं काय विश्लेषण केलेलं आहे पाहूयात. पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि यावेळेस शिवसेनेला भाजप नाही फुडवते, तर यांच्यातून फुटून बाहेर आलेली शिवसेना म्हणजे शिंदेसेना तेच या शिवसेनेला पुन्हा फोडताना दिसत आहेत. त्यामुळं आणखीन एक नवीन पेच निर्माण झालेलं आहे. म्हणजे ऑलरेडी या दोन शिवसेनेची कोर्टात भांडणं सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे खरी शिवसेना कुठली आणि त्यातच पुन्हा ज्यांना चिन्ह आणि मिळालं त्याच शिवसेनेने पुन्हा जी ओरिजिनल शिवसेना होती त्यांना फोडण्याचं सगळं तयारी सुरू केलेली आहे. पुढच्या वर्धापन दिनाला कदाचित हे फुटलेले खासदार ह्या शिंदेसेनेसोबत असूही शकतात, पण यातनं काही कायदेशीर पेच निर्माण होणार आहेत. इलेक्शन कमिशन, गव्हर्नर, सुप्रीम कोर्ट यांनी अंपायरसारखं काम करायला पाहिजे आणि हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे हा जास्त कडक करायला पाहिजे. कसा करायला पाहिजे ते मी शेवटचं सांगतो की तुम्ही एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलात तर लोकांनी त्या पक्षाला मतं दिली आहेत, तुम्हाला दिलेली नाहीत. तुम्ही जर का पक्ष सोडणार असाल तर राजीनामा द्या, पुन्हा लोकांकडे जा आणि निवडून या. पण निवडून यायचं मशालीवर आणि मग म्हणायचं आम्ही शिंदे पक्षाकडे जातो, हे नीतिमत्तेला धरून नाही. तेव्हा हा बदल व्हायला पाहिजे. पण हा बदल भाजप का करेल? म्हणजे याला घटना दुरुस्ती करावी लागते, तर ते करणारच नाहीत. कारण आत्ताचा जो कायदा तो त्यांना पोषक आहे. तर ठरवणार पुन्हा खासदार की डिस्क्वालिफाय झालं की नाही हे स्पीकरचा अधिकार आहे. तेव्हा पुन्हा तिथेही काही माझं फार चांगलं मत नाही कुठल्या स्पीकरबद्दल. एनिवे, थँक्यू. आता शेवटचा प्रश्न, युबीटीने जे पत्र दिले स्पीकरला त्यांनी काही फरक पडणार आहे का सगळे मोमेंट? नाही पडणार. स्पीकर जो आहे तो एखाद्या विशिष्ट पक्षाचा आहे, त्यामुळे त्याच्याकडनं माझी अजिबात काही अपेक्षा नाही. निपक्षपातीपणाने स्पीकर काम करेल, निपक्षपातीपणाने गव्हर्नर काम करेल, निपक्षपातीपणाने इलेक्शन कमिशन काम करेल, अशी मी घटना शिकवणारा प्राध्यापक म्हणून माझी अपेक्षा नाही. सरांनी खूपच स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. प्रेक्षकांनी काय घ्यायचं ते घ्यावं त्यातनं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.